ट्रान्सफॉर्मर ऑइल रिकामीजापासून मुक्त असले पाहिजे. ट्रान्सफॉर्मर ऑइल कशापासून मुक्त असले पाहिजे? सिंपल आहे. लोखंडी कण, दुर्गंध, गॅसेस, बाष्प, त्याच्यात बाष्प नसलं पाहिजे ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये. ठीक आहे ना. मॉइश्चर ज्याला म्हणतो किंवा बाष्प ज्याला म्हणतो ते जर असेल तर ऑइल खराब होऊन जातं. तर ते बिलकुल लक्षात असू द्या की त्यापासून ते मुक्त असलं पाहिजे. बकोज रिले रिकामी जागामध्ये बसवल्या जातात. आता प्रत्येकाला माहित आहे बकोज रिले काय आहे, बकोज रिलेची कंडिशन कशी असते, बकोज रिले ट्रान्सफॉर्मरमध्ये कसं यूज करतो. साधारणतः याला आपण काय म्हणतो, ऑइल कूल ट्रान्सफॉर्मरसाठी त्याला यूज केलं जातं. प्रत्येकाला त्याच्याबद्दल आयडिया आहे. पेपरमध्ये हा प्रश्न बकोज रिलेचा येऊ शकतो. इंटरनल फॉल्ट किंवा इंटर टर्न फॉल्ट हा शब्द लक्षात ठेवा, नाही तर मग इंटरनल फॉल्ट शब्द विचारला जाऊ शकतो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रचना जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी लोडच्या किती टक्के लक्षात घेतली जाते? आत्ताच आपण हा प्रश्न पाहिला. 50% लोड जरी असेल तरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर 98% क्लिअर आहे आपल्याला. स्टार स्टार कनेक्शन असलेला ट्रान्सफॉर्मर कोणत्या लोडवर कार्य करतो? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा मी इथे लिहून देतोय तुम्हाला. स्टार आणि स्टार जर असेल तर तुम्हाला काय लक्षात असायला हवं की स्टार स्टार ट्रान्सफॉर्मर हे हमेशा स्मॉल कॅपॅसिटीसाठी असतं. कॅपॅसिटी कशी असते त्याची? स्मॉल असते. त्याचं जे व्होल्टेज असतं, स्टार स्टारची गोष्ट चालू होतं, हाय व्होल्टेज असतं आणि लो करंट असतं. आणि जर प्रश्न आला डेल्टा डेल्टासाठी, हे दोनच प्रश्न येऊ शकतात, जास्त तुम्हाला करायची गरज नाही. तर डेल्टा डेल्टा लार्ज कॅपॅसिटी साठी असतो, लो व्होल्टेजसाठी असतो आणि हाय करंटसाठी असतो. आता बघूया. स्टार स्टार कनेक्शन ट्रान्सफॉर्मर आपल्याला काय हवं आहे? क्षमता म्हणजे कॅपॅसिटी, स्मॉल कॅपॅसिटी आणि हाय व्होल्टेज. कुठे ऑप्शन? स्मॉल कॅपॅसिटी आणि हाय व्होल्टेज. तर काय होऊन जाईल? बिलकुल लक्षात होते, हे तुमच्याकडे नोट डाऊन.